नाशिक पालिकेने सुशिक्षित बेरोजगारांचे शिक्षक भरतीच्या नावावर लाखो रुपये घेण्यात आले. परीक्षा शुल्क भरले. त्या विद्यार्थ्यांनी आपले परीक्षा शुल्क परत मागितले, परंतु आतापर्यंत त्यांना ती परत देण्यात आली नाही. या संदर्भात महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे तसेच या प्रकरणातील बळी गेलेले भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार मागील 6 वर्षांपासून या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. 6 वर्षांपासून ही पाठपुरावा करून सुद्धा शुल्क परत मिळाले नसल्याने महाराष्ट्र भटके विमुक्त जाती व ओबीसी महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे यांनी नाशिक महानगरपालिकेत जाहीर निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेऊन 1 फेब्रुवारी 2024 रोजी आयुक्तांची शिष्टमंडळासह त्यांची भेट घेतली. यावेळेस गेले 6 वर्ष शिक्षक भरती संदर्भात झालेल्या अन्यायाबद्दल आयुक्तांना कल्पना दिली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी शिक्षण विभागाला लेखी आदेश देऊन या विद्यार्थ्यांचे आर्थिक परीक्षा शुल्क देण्यासंदर्भात शिक्षण विभागाला अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करण्यासंदर्भात आदेश दिले. तसेच विशेष सेसमधून ही रक्कम देण्यात यावी असे जाहीर करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेने 2017-18 मध्ये जी मानधनावर शिक्षक भरती काढली होती त्या भरती संदर्भामध्ये 4-5 वर्षापासून महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी महासंघाच्या वतीने आम्ही निदर्शने व आंदोलनं केली होती. तर त्या संदर्भामध्ये आम्ही 1 तारखेला महानगरपालिका आयुक्त करंजकर साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी त्या भरती संदर्भामध्ये जे रद्द झालेल्या उमेदवारांचे जे परीक्षा शुल्क आहे खुल्या वर्गाचे 500 रुपये व मागासवर्गीय वर्गाचे 300 रुपये ती जी महानगरपालिकेकडे थकीत रक्कम राहिलेली होती त्या संदर्भामध्ये महानगरपालिका आयुक्त करंजकर साहेब सर यांनी शिक्षण विभागाला लेखी निर्देश दिले की या 6 वर्षापासून या उमेदवारांचे जे महानगरपालिकेकडे जी परीक्षा शुल्क रक्कम अडकली आहे ती तुम्ही ताबडतोब त्या संदर्भामध्ये मी लेखी आदेश देतो. त्या संदर्भामध्ये तुम्ही तसे अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन करून त्या विद्यार्थ्यांना आता तुम्ही 1-2 महिन्यामध्ये तुम्ही त्यांचे पैसे परत करावे असे लेखी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले व त्या संदर्भात लेखी पत्र देऊन कारवाई आरंभली आहे. तरी या संदर्भामध्ये नाशिकमधील व नाशिक जिल्ह्यातले जे उमेदवार आहे त्याचबरोबर या राज्यातील उमेदवारांनी त्या भरती संदर्भामध्ये जे परीक्षा शुल्क दिलेले आहे त्यांचे परीक्षा शुल्क परत मिळण्यासंदर्भामध्ये ज्या उमेदवारांना काही अडचण आली असल्यास त्या संदर्भामध्ये त्यांनी माझ्याशी हेमंत शिंदे 8983319070 या नंबरवरती संपर्क साधावा. त्या संदर्भामध्ये तुमच्या कामाच्या संदर्भामध्ये जी पण अडचण असेल ती आम्ही या संदर्भामध्ये महानगरपालिकेशी कोऑर्डिनेट करून ती रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळवून देण्यासंदर्भामध्ये आम्ही कारवाई करत आहोत. तरी माझी सर्व राज्यातील या संदर्भातील जे उमेदवार आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भामध्ये आमच्याशी संपर्क साधावा. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.